त्यानंतर ताकाई गावचे आमचे सन्माननीय अक्षयजी पाटील यांचाही शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावर केला जाईल। दादाला विनंती असेल या आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। अक्षय पाटील यांचा शुभ सन्मान अतिश देशमुख यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण अक्षय पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे। पाहुण्यांचं स्वागत तर आपण नक्कीच करतोय, पण धाकटी पंढरीचं हे नवयम रम्य रूप आपण मंदिराचं पाहतोय ऑन स्क्रीनवरती KTC वाहिनीद्वारे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता या मंदिराचे काही षडचित्र आपण टिपलेले आहेत आणि ते ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळतात। ज्याच्या नावानं ही प्रीमियर लीग पूर्ण झालेली आहे ते धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचं हे विठुरायाचं मंदिर प्रत्येकाला पाहायचं आहे आणि ते पाहण्यासाठी आपल्याला कित्येक मेसेज कॉल आले आणि ते आता KTC वाहिनीद्वारे आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय। याच मैदानाच्या बाजूला धाकटी पंढरीच्या माध्यमातून आपण जत्रा पाहत असतो, मेळावा पाहत असतो, पण आता खऱ्या अर्थानं क्रिकेटचा मेळावा मैदानामध्ये भरलाय। पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे। वैष्णवी मित्रप्रेम या संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलं, त्यानंतर निर्णय घेतला गोलंदाजीचा। पहिला गोलंदाज आकाश पाटील वेगानं मात्र या चेंडूला पंचांच्या डाव्या बाजूने हाताळतोय। पहिल्या चेंडूवरती निर्धावपतीचा खेळ झालाय। स्ट्राइक एंडवरती मात्र बॅटर आहे रोहित आणि नॉन स्ट्राइक एंडवरती राज सावंत। श्री विश्वेश्वर 11 हा संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय। RJ ब्रदर्स या संघाचे ओनर जॉन्टीबाई तेलंगे यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया। पंचांचा वाईट चेंडूचा इशारा मात्र इथून आला। एक अवंतरच्या मदतीनं आता धावांचा श्रीगणेशा होतोय। आकाश पाटील गोलंदाजीच्या मार्गस्थ पाहायला मिळतोय। आकाशने जर विकेट मिळवली तर जॉन्टीबाई यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज मात्र इथून देण्यात येईल। 3 विकेटसाठी लगातारच्या लगातारच्या 3 विकेटसाठी पारितोषिक असेल। विश्वेश्वर संघाच्या विरोधात वैष्णवी मित्रप्रेम हा संघ खेळतोय। बॅटची कडा घेऊन यावेळेस चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, पण या चेंडूवरती फलंदाजाकडे उत्तर नव्हतं। निर्धाव चेंडूची सांगता होती। 2 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 1। लगातारच्या 3 षटकारासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक जॉन्टीबाई यांच्या माध्यमातून आहे। वेगवान चेंडू पुन्हा एकदा सातत्यानं वेगावरती स्वार होतोय गोलंदाज आकाश पाटील। गणेश नाना पाटील खोपोली खालापूर असोसिएशनचे अध्यक्ष देखील या मैदानामध्ये खेळताना शॉर्ट मिड ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। चेंडू उंच गेलाय, लांबी कमी, क्षेत्ररक्षकानं संधी शोधली, पण अशा वेळी आपण पाहतोय थोडंसं फंबल पाहायला मिळालं, झेल सुटला आणि त्यानंतर मिळालं फलंदाजाला जीवदान आणि या चेंडूवरती मिळाली ती एक सिंगल। क्षेत्ररक्षकानं प्रयत्न जरूर केला। राज सावंतची छबी आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती। संघाचा कर्णधार आणि राज सावंत स्ट्राइक एंडवरती आलाय। 4 मॅच मध्ये त्याच्या 40 धावा स्कोअर कार्डवरती नोंद केलेल्या आहेत। 250 या स्ट्राइक रेटनं मात्र तो मैदानामध्ये खेळतोय। इथे पहिल्या चेंडूवरती 400चा स्ट्राइक रेट या मॅच मध्ये त्याच्या बॅट बंद पाहायला मिळाला आणि धावा मिळाल्या त्या 4। डीजे इसने देखा उसने देखा राज सावंत का ये वार, रन मिले इस गेंद पे 4।
पण यावेळेस आकाश पाटीलला देखील दाखवून दिलं, जरी 4 धावा या आधीच्या चेंडूवरती घेतल्या गेल्या पण त्यानंतर देखील माझ्यामध्ये क्षमता आहे ती धावा रोखण्याची. शेवटचा चेंडू त्यानं फेकलाय निर्धाव. टोटल स्कोअर कार्डवरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावसंख्येची नोंद. पॉवर प्लेचं षटक पॉवरफुल हाताळलं गेलं. पण नेक्स्ट बॉलर आता कोण असेल तो वैष्णवी मित्र प्रेम या संघाकडून. नेक्स्ट बॉलर अविनाश देशमुख. स्ट्राइक एंडवरती असेल बॅटर रोहित पाटील. लगातार 2 मॅच मध्ये अनसक्सेसफुल ठरणारा हा राज सावंत मात्र तिसऱ्या मॅच मध्ये चांगली कामगिरी करून गेला. वैयक्तिक 40 धावांची बहादार खेळी त्याची आपण पाहिली. आता ही 4थी मॅच खेळतोय या स्पर्धेमधली, या शृंखलेमधली, या लीग मधली. आता तो नॉन स्ट्राइक वरती आहे. लगातार 3 चौकार, 3 षटकार, 3 विकेट. 500 की 1000, 500 रुपयाचं पारितोषिक. जॉन्टीबाई तेलंगे. कोला टप्पा, चांगला चेंडू, सन्मान दिलं गेलं. या चेंडूवरती शॉर्ट काउ कॉर्नर मध्ये या चेंडूला अडवलं जात आहे. चेंडूची उचल फेक केली जाईल. तत्पूर्वी मिळाली सिंगल. दिलीपजी गणू पाटील यांच्याकडनं लगातारच्या 3 षटकाराला राज सावंतसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि प्लेअर ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आम्हाला या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर केल्यात. 12व्या पर्वामध्ये असंच सदैव प्रेम तुमचं या स्पर्धेवरती राहू द्या. 12वं वर्ष झालंय. 120 कधी होतील याची आपण वाट पाहूया. पुन्हा एकदा थेट जाऊया मैदानामध्ये. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकलं गेलं. लाईन मिस करणारा चेंडू. पंच मात्र पनिशमेंट देताना वाईट चेंडूचा इशारा करतायत. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता स्कोअर कार्डवरती वाढ होईल. टोटल 8 धावसंख्येची झालेली नोंद. माझ्या समेत अभि पाटील सर आहेत. लोअर फुल टॉस आला आणि त्याला परतीचा प्रवास घडवला. एमपी डाबा एंड कडे मारलाय. सरळ एमपी डाब्याच्या वरती राज सावंतचा वार. धावा मिळतील अर्धा डझन. आलाय षटकार. नजर लागली की काय, डान्सरला आलं टेन्शन, कारण की इथे आलाय राज सावंतची विकेट. ठोक डीजे. गेला नाही. बॅकफुट वरती जाऊन या चेंडूला मोठ्या पटक्यामध्ये कन्वर्ट केलं गेलं. बॅटच्या स्टिकरला चेंडूला स्पर्श केला आणि त्यानंतर यष्टिरक्षकांना टिपलाय झेल. सुधीर मुंबरे मॅन फ्रॉम अदोशीचा कॅडू ज्यानं टिपलेला झेल. पण नेक्स्ट बॅटर आलाय मॅन फ्रॉम अडोशी वाडी संघाचा फलंदाज रोहित वाघमारे. पण इथे आपण सुमेध देशमुख, त्याचबरोबर सचिनजी देशमुख आणि सन्माननीय सतीशजी पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. तिन्ही मान्यवरांचं, आयोजकांचं मी तर म्हणेल हार्दिक असं स्वागत. आल्या आल्या एका हातानं जणू काय हॅमर फिरवलाय, गदा फिरवलीये, असा फटका मारलाय, बेधुंद केलाय. डान्सर आता नाचतील. ठोकडी जे आलाय षटकार. ते उडता उडता मैदानामध्ये जाऊ नका. खरी मॅच चालू आहे. तुम्ही मनोरंजन करा, आम्ही देखील तुमचा आनंद घेऊ.
घुटना टेक तमाशा देख. ॲपिल जोरदार मैदानामध्ये पंचांनी ॲपिल स्वीकारली. OUT आउट. फलंदाज जाईल डगाआउट. डान्सरच्या डोक्यावरती टेन्शन. डीजे. दोन बाद 20. नेक्स्ट बॅटर प्रणव. सन्माननीय पाहुणे विवेकजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. हाऊस दे अशी अपील झाली पण पंचांनी सांगितलं आकाश सर इट्स नॉट आउट. चेंडू गेलाय निर्धाव. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 2 बाद 20. आदरणीय सतीशदादा पाटील साहेबांचं आपण स्वागत घेतोय. मायेची उबदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाटील साहेबांचं करतोय स्वागत. नेक्स्ट बॉलर यंग खेळाडू आता गोलंदाजी मार्गवरती आहे. विक्रांत पाटील. मॅन फ्रॉम चिंचोली गोहे. हा गोलंदाज चिंचोली गोहेचा आणि सुनीलजी सुखदरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये गेले कित्येक वर्ष त्यांची मोलाची साथ, मोलाचं योगदान आम्हाला लाभत असतं आणि अशा गोड व्यक्तिमत्वाचं या व्यासपीठावरती आपण शुभ आगमन पाहतोय. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर सुजीजी देशमुख. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे स्वामी समर्थांचे हे सेवक यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. स्वामी समर्थ 11चे कदाचित पुरस्कर्ते देखील आहेत पण इथे कॅच सुटलाय. क्रुशल मोमेंटला आपण बघतोय 3 धावा खर्च करताना गोलंदाजांना विकेट देखील मिळवल्या. तर 2 साही सुखदरे मात्र जबरदस्त गोलंदाजी करून गेला पण त्यांचे पिताश्री आता आलेत. या आधी ते या स्पर्धेचा हिस्सा होते. मी पाहिलंय त्यांना खेळताना आणि पहिल्या दुसऱ्या पर्वामध्ये ते विनर देखील घोषित झाले होते पण आता 12वा पर्व आहे. इच्छा होते का साहेब? नक्कीच आपण त्यांना नक्की विचारूया. कारण क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते. मर्यादा फक्त नियम अटींना असते. आता फक्त ड्रेस कोड घालायची गरज आहे पण आयोजक खेळून देतील का नाही देतील हे सांगणं कठीण आहे कारण की ऑक्शन झालेलं आहे. पण एखादा खेळाडू जर अनुपस्थित असेल तर तुम्हाला नक्कीच संधी देतील. तुमच्यासारखी गोड माणसं या आयोजनाचा हिस्सा आहेत. फिरून मारण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा नाही. इथे मात्र हा चेंडू जातोय लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल देऊन. पंच देखील कौतुक करेल. गेले 3 रात्र अतिशय सुंदर पंचांची कामगिरी या मैदानामध्ये होतीये. रायगड असोसिएशनच्या संलग्न असणारे पंच आहेत पेन परिसरातील. या तिन्ही पंचांचं नक्कीच मी कौतुक करेल. किरण वलकुंडे एक जबरदस्त खेळाडू. ओपन क्रिकेटचा देखील अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे पण इथे आणखीन एक झेल सुटलाय. कॅच सुटलाय की मॅच सुटली आहे येणारी वेळच सांगेल. सागरजी देशमुख युवा उद्योजक यांचं स्वागत आपण या स्पर्धेमध्ये करणार आहोत.
स्कोअर कार्डवरती 23 धावसंख्येची नोंद झाली आहे. 2.4 चेंडूचा खेळ होत असताना 2 गडी देखील गमावले गेलेत. ते टीम विश्वेश्वर या संघाच्या माध्यमातून. वैष्णवी मित्र प्रेम हा संघ करतोय गोलंदाजी. आणखीन एक जबरदस्त चेंडू. बॅट आणि चेंडूचा संपर्क घडत नाहीये. प्रोजेक्टर स्कोअरचा आपण विचार केला तर जवळजवळ 40+ धावा होण्याची दाट चिन्ह आहेत. पण अशा वेळी फलंदाजाच्या बॅटचा जोखर देखील दाखवणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा अपील मैदानामध्ये होतीये पण बॅट आणि चेंडूचा पुरेपूर संपर्क नाही. अशा वेळी पुन्हा डॉट चेंडूचा इशारा. गोलंदाज विक्रांत पाटीलचा हे जबरदस्त गोलंदाजी करताना षटक पूर्ण झालंय आणि आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअरवरती धावा लागल्या त्या 23. पहिल्या 2 षटकामध्ये 20 धावांची नोंद होती. अवघ्या 3 धावांचं षटक फेकणारा विक्रांत पाटील या मॅचमध्ये युटर्न देऊन गेला की काय असा प्रश्न मात्र पडलाय. तो प्रत्येकाला आकाश देशमुख सरांकडे आपण नक्कीच बोलणार आहोत पाहुण्यांच्या स्वागताकरता. थँक्यू सर. आपल्यासोबत जोडले गेलेले सन्मान्य सुनील भाऊ सुखदर यांचा शुभ सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतो आयोजन कमिटीमधून. सुमेध देशमुख यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते पण सुनील भाऊ सुखदर यांचा सन्मान करायचा आहे. त्यासोबत सन्मान्य राजूदादा बडेकर यांचे सुद्धा राजूदादा कडवे यांचं सुद्धा पाहिलं तर शुभागमन होतं या मुख्य अतिथी मंचावर. त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून करूयात आपण सहर्ष स्वागत. निश्चितच स्वागत करणं हे आपलं परमभाग्य आणि इथून मात्र प्रत्येक अतिथीगणांचं आपण स्वागत करतोय. पहिल्याच चेंडूवरती सिंगलचं रूपांतर डबलमध्ये करण्याचा प्रयत्न पण इथे सुधीर मुंबरेची चालाकी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षकाची त्याला साथ मिळतीये. पहिल्या क्रमांकाचा जो बॅटर सलामीला आला होता तो जातोय मैदानाच्या बाहेर. रोहित पाटील बॅक टू द डगआउट. डीजे मोलाचं योगदान नक्कीच दिलंय. त्यांचा शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावर केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा दादा. सोबतीला गणेश चढा आणि सुधीर मुंबरे यांच्यापैकी कोणी जर कॅच पकडल्या 2 कॅच पकडल्या तर जॉन टिबे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅच प्राइज असेल. धन्यवाद आकाश सर. अक्षय खरिवले हा बॅटर मैदानामध्ये आलाय. ऑक्शनच्या वेळेस मी पाहिलं सगळ्यात महागडा खेळाडू म्हणून या खेळाडूची गणना केली गेली. अशी अपील झाली. कदाचित चेंडू हा यष्ट्यांचा वेध घेताना देखील पाहायला मिळाला पण बेल्स काही खाली पडलं नाहीत. आज अक्षय खरिवलेचं दिवस असावा. त्यानंतर पुढील सन्मान आपण करणार आहोत उद्योजक सागर देशमुख यांचा. सन्माननीय सागरजी देशमुख यांचा सुद्धा या मुख्य अतिथी मंचावर सन्मान करण्यासाठी अमित दादा यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचंय. पंचवीस धावा स्कोअर कार्डवरती नोंद झाल्यात. स्ट्राईक एंडवरती आता बॅटर आहे प्रणव, ज्याने या चेंडूवरती निर्धाव पद्धतीने खेळ केलाय. बरेचसे प्रणवनं निर्धाव चेंडू देखील खेळलेले आहेत. गोलंदाज मात्र जबरदस्त गोलंदाजी करताना आकाश पाटील मॅन फ्रॉम चिंचोली गोघे एमपी डाबा एंड कडना. आकाश पाटीलचा चेंडू वेगानं टाकला गेला. गणेशना पाटील चेंडू खाली आहेत पण झेल काही टिपता आला नाही. स्वतः आकाश पाटील गोलंदाजच्या भूमिकेमध्ये इथे वाघाची झेप घेतली आहे ती सुधीर मुंबरेनं आणि रनआउटचा केलाय शिकार. बॅटर आता मैदानाच्या बाहेर जाईल.
प्रणव लोखंडे बॅक टू द डगआउट ठोगडीजे. आपल्यासोबत उपस्थित मान्यवर सन्माननीय दिलीपजी पाटील यांच्या मार्फत अक्षय खरवले याला 3 बॉल 3 षटकांची तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सोबतीला पाहिलं तर गणेश राणा पाटील आणि सुधीर मुंबरे यांच्यापैकी कोणी 2 कॅच जर पकडल्या तर त्यांना 500 रुपयाचं कॅश प्राइज जॉन्टी भाई यांच्याकडून असेल. O2 कॉम्बॉक्स. जॉन्टी भाईंचं या दोन्ही खेळाडूंवरती विशेष प्रेम आहे आणि ते प्रेमाखातीर पारितोषिक देखील लागलं गेलं. स्ट्राईक एंडवरती अक्षय खरिवले आहे. लगातारच्या 3 षटकारांना 1000 रुपयाचं पारितोषिक, 3000 रुपयाचं पारितोषिक. शैलेशजी दिलीपजी गणू पाटील यांच्या माध्यमातून अक्षय खरिवलेसाठी पारितोषिक. लगातारच्या 3 षटकारांना सन्माननीय आमचे दादा दिलीप दादा पाटील साहेबांकडे पारितोषिक आहे 3000चं. आणि त्यानंतर समीरजी शिवणकर, त्याचबरोबर अक्षयजी पाटील, अक्षय पाटील साठी पारितोषिक आहे. पारितोषिक आहे मात्र नक्की आहे. गोलंदाज तयार. अक्षय खरिवलेचा पुन्हा एकदा वार, पण इथे पकडलाय जेल, केलाय अक्षय खरिवलेला गार. ठोगडीजे. यांच्याकडे 100 रुपयाचं कॅश पारितोषिक मात्र इथे जमा झालाय. पण एक मजा आली. डान्सर तिकडे नाचत होते तर ते हळू त्या ब्लॅक स्क्रीनच्या जवळ MP डाब्याच्या जवळ गेलेले आहेत. वीरेश्वर संघाच्या खेळाडूंना विनंती, आपला कर्णधार आपली वाट पाहतोय स्टेजच्या डाव्या बाजूला, त्याच्याशी आपण संपर्क करा. सव्वीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 3 विकेट मात्र इथून गमावल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती आलाय गोलंदाज. प्रसादचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये त्यानं अडवलाय. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीनं टोटल 6 धावांच्या मदतीनं राज सावंत तुम्ही जागेत का झोपले ते चेक करत होतो आम्ही. टोटल धावा लागल्यात त्या 32. 32 प्लस 6 येतील का? काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय लॉंग ऑफच्या या क्षेत्ररक्षकानं. क्षेत्ररक्षक कदाचित आकाश पाटील आहेत, पण 2 धावा या चेंडूवरती धावून पूर्ण केलेल्या आहेत. पंच अजूनही विचार करतायत. दीपक पाटील सर, माझे समालोचक मित्र, मॅन फ्रॉम यशवंत नगर यांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा अद्भुत सोहळा पाहण्यासाठी ते वेळात वेळ काढले आलेले आहेत. नक्कीच त्यांना आपण आकाश देशमुख सर संधी नक्की देऊया. दीपक पाटील सरांना चांगला चेंडू पंच सांगतायत लेग स्टंपच्या बाहेर पकडलं गेलं. वाईट चेंडूचा इशारा आलाय. अवंतरच्या मदतीनं टोटल 35 धावांची आता नोंद केली आहे. गणेश राणा पाटील यांच्याकडे पाहताना या वयामध्ये मी क्रिकेट खेळेल का नाही असं मला सातत्यानं विचार होतो. त्यांची एक व्हिडिओ गेल्या वर्षी व्हायरल झाली होती माझ्या माहितीनुसार, पण इथे
सुपर डुप्पर हिट मल्टी हिट मारला गेल्या सीमारेषा पलीकडे आउट ऑफ द पार्क. बिग 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 फलंदाज अक्षय थोरवेच्या बॅटमधून आलेला षटकार. डीजे थँक्यू डीजे. टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 41. विजयासाठी 42 धावसंख्येची गरज आहे. प्रतीक देशमुख यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. येणाऱ्या आता मात्र 30 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची गरज आहे. विरोधात वैष्णवी मित्र प्रेम हा संघ करेल फलंदाजी आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी पाहायला मिळेल ती टीम विश्वेश्वर 11 या संघाची. दोन्हीकडे आपण बघतोय मैत्रीपूर्ण लढत चालू आहे. ती मात्र धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग 12व्या पर्वाच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच श्री वीरेश्वर 11 विरोधात राधिका 11 या दोन संघाच्या कर्णधाराला आपण टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करूया. टॉस साठी आपल्याला यायचं आहे. श्री वीरेश्वर 11 या संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय आपण टॉस साठी या आणि त्याच्या विरोधात राधिका 11 या संघाच्या संगणकाला विनंती आपण देखील टॉस साठी या. कॅमेरामन जरा आमच्या डीजे ऑपरेटर कडे देखील फोकस करा. एवढी सुंदर सुंदर ते गीतं वाजवत आहेत. जबरदस्त ही डीजीची साऊंड सिस्टीम जी या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून लावले. डीजे ऋषी आंजरून माझे परम मित्र आहेत. दीपक पाटील सरांचे देखील ते मित्र आहेत ज्यांना आपण ऑन स्क्रीन वरती बघतोय. काय गोड असतात त्यांच्या आणि आपण बघतोय कपाळावरती गंध देखील लावला गेलाय. त्यांना डीजेचा छंद आहे म्हणून त्यांच्या कपाळावरती गंध आहे आणि हे आपलं परम भाग्य आहे. प्रत्येकाच्या कपाळावरती गंध असला पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये आपल्या आयुष्यातील वेगवेगळे छंद देखील असले पाहिजेत. व्यसनाच्या आरी मात्र जाऊ नका. चेंडू द्या मैदानामध्ये. बॅटर फलंदाज पाठवा मैदानामध्ये. एवढा वेळ घेऊ नका. चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. सुधीर सर आपण मैदानामध्ये जा. आकाश पाटील आणि सुधीर मुंबरे ही जोडी मैदानामध्ये येते. 30 चेंडूमध्ये 42 धावसंख्येची गरज. प्रकाशजी जलगावकर आमचे गुरुवरी आहेत. चला काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर झालेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. 42 धावांची गरज आहे आणि या 42 धावांचा पाठलाग करण्यासाठी स्ट्राईक एंडवरती आकाश पाटील, नॉन स्ट्राईक एंडवरती सुधीर मुंबरे आणि गोलंदाजी मार्गवरती या टीमचा कर्णधार राज सावंत. विश्वेश्वर 11 संघ आता मैदानामध्ये फाईट काढेल. नेहमी पाटील सर लो स्कोरिंग सामने हे हाय व्होल्टेज होतात. काय जबरदस्त चेंडू टाकला यावेळेस राज सावंत. इथे मात्र चेंडू गेला निर्धाव. स्ट्राईक एंडवरती आकाश पाटील आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती सुधीर मुंबरेला आपण पाहतोय.
लगातारच्या 3 षटकारांसाठी जॉन्टीबाई तेलंगे साहेबांकडनं 500चं पारितोषिक. पण इथे हा चेंडू फाईन लेग मध्ये जातोय. वन बाउन्स सीमारेषा पार. वार वरती पलटवार. धावा मिळतील 4. डीजे धावांचा श्री गणेशा. आडव्या बॅटने खेळणं पसंत केलंय. लेग स्टंपच्या बाहेर या चेंडूला पंचांनी वाईट घोषित केलंय. दीपक पाटील सर, चांगला सोहळा आपण पाहतोय. अनुभव 12 वर्षाचा या सगळ्या आयोजकांना आणि इथून धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगने बरंच काय कमवलंय. राज सावंत सारखा खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळला. स्ट्राईक एंडवरती असणारा आकाश पाटील सारखा खेळाडू ज्याची आता दांडी गोल झाली आहे, तो देखील रायगड प्रीमियर लीगचा हिस्सा झाला. पण संधी आता मिळतीये. मार्केटमध्ये सिलेंडरची आहे मंदी आणि देऊया खऱ्या अर्थानं डीजेला संधी. टीम का कर्णधार है, कैप्टन है, जो बाद हुआ है 4 रनों पे. पण स्कोर कार्डवरती धावा लागल्या तर टोटल 5. 3 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. नेक्स्ट बॅटर अक्षय पाटील. नाम है दम, नाम है हू सिंघम. पण अक्षय पाटील या मैदानावरती बराच वेळा चांगलं त्याचं फलंदाजीच्या जोरावरती कार्य करून गेलाय. कार्य होणं गरजेचं आहे. जे आयोजकांनी केलं, मनामध्ये स्वप्न पाहिलं 12 वर्ष पूर्ण करायचं आणि ते पूर्ण होताना नाईट स्वरूपात ही 12व्या पर्वातली स्पर्धा धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगचा अद्भुत सोहळा आपल्याला सगळ्यांना आनंद देतोय. अजय पिंगळे साहेब जे आता बैलगाडी शर्यतीकडे वळालेत, पण या सोहळ्यामध्ये प्रत्येक वर्षी आपला संघ खेळवतात आणि ते देखील खेळतात. हलक्या हाताने पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू. जणू काही क्रिकेटचं अतिशय सुंदर मोदक स्वरूप मात्र या चेंडूने दाखवलं. जमिनीला गुदगुल्या करत चेंडू गेला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. ची नोंद झालेली आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पंच सांगतायत डाव्या हाताच्या बाहेर या चेंडूला वाईट घोषित करण्यात आलेलं आहे. विरेश्वर संघाचा कर्णधार इथे आहे. राधिका 11 या संघाच्या कर्णधारापर्यंत माझा आवाज जर जात असेल तर लवकर टॉस साठी या, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा ड्रोन कॅमेरा मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आपण त्याचं देखील नक्कीच कौतुक करूया, ज्याच्या क्षणचित्रानं या स्पर्धेला आनंद दिलाय. पण इथे बघतोय आपण राज सावंत बॅक टू द बॉलर या चेंडूला अडवताना स्कोर कार्डवरती जणू काही हँडब्रेक खेचतोय की काय असा प्रयत्न त्याचा होतोय. टोटल स्कोर कार्डवरती 42 धावसंख्येचा पाठला होत असताना 10 धावसंख्येची नोंद. केटीसीची टीम कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली ऑन स्क्रीनवरती चांगल्या पद्धतीनं कार्य करते. दीपक पाटील सरांना देखील आपण पाहतोय. माझे साथी गुणलेखक मित्र रोहित जाधव यांना देखील आपल्याला ऑन स्क्रीनवरती पाहायला मिळते. पण या चेंडूनं मात्र उंची गाठली. टप्पा पडल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला आणि त्यानंतर षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 10 धावसंख्येची नोंद. 1 बाद 10 स्कोर कार्डवरती टोटल धावा लागल्यात त्या 10. डीजे
खेळ खाण्यासाठी तुम्ही नक्की त्याच्या स्टॉलला भेट द्या. ऑन स्क्रीनवरती आपण गणेश नाना पाटील यांना पाहतोय जे पॅव्हेलियनमध्ये बसून या मॅचचा आनंद घेत आहेत. बरेचसे ज्येष्ठ चिंचवली गावचे कार्यकर्ते देखील तिथे आहेत. आमचे सन्माननीय प्रवीणजी पाटील यांना देखील मी बघतोय. त्यांच्या चेहऱ्यावरचा हा गॉगल अतिशय सुंदर आणि प्रत्येकाला प्रेमात पाडतोय. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही षडचित्र पाहायला मिळत आहेत. प्रवीण शेठ पाटील साधी राणी उच्च विचारसरणी ही दादाची अदा. म्हणूनच की काय पूर्ण या पंचकृषीतील जनता या दादावर आहे फिदा. पण इथे फलंदाज दादागिरी कधी करणार. आणि एक सिंगल येते, गोलंदाज दादागिरी करतोय. टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 11. दुर्वेश गोलंदाजी मार्कवरती आलाय, ज्याने 2 चेंडू फेकलेत आणि 1 धाव मात्र खर्च केली. टॉस साठी मी सातत्याने आवाज देतोय. टीम राधिका 11 या संघाच्या कर्णधाराला आपण लवकरात लवकर या. आलेत, स्वागत आहे त्यांचं. आदरणीय राजूदादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकीचे कौल करणार आहोत. पण इथे हा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ पकडण्यात यश मिळालंय आणि आणखीन एक बॅटर थोडासा निराशकारक स्थितीच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर येतोय. डीजे तिसऱ्या पंचा आहे, मग ती संधी तुम्ही वेळेवर घेतली पाहिजे. निवृत्ती पाटील यांचं देखील हार्दिक स्वागत. आता गुणलेखक म्हणून ते काम करतील या मैदानावरती. अर्थातच धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. निवृत्ती पाटील म्हटले की त्यांना दहीहंडीची जास्त आवड आहे. फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलेला आहे. पण पंच आता व्यासपीठाच्या जवळ 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घेतला पाहिजे असे पंच सांगतायत. मला वाटलं 27 सेकंद असतात, पण पंचांनी सांगितलं 10 सेकंदाच्या आत झटपट पटापट. 5 षटकांचा सामना आहे. तिकडे 20 षटकाच्या सामन्यामध्ये 27 सेकंद असतात. शॉर्टेज होणार. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस झाला आणि नाणेफेकीचं कौल. श्री वीरेश्वर संघाने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. नेक्स्ट बॅटर साहिल खारमिसे आता मैदानामध्ये दाखल होतोय. या खेळाडूच्या नावावरती देखील बराचसा रेकॉर्ड आहे. मोठे मोठे फटके मारण्यासाठी ओळख त्यानं रबर बॉल क्रिकेटमध्ये निर्माण केली आणि त्यानंतर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती डेकू गावाचं नाव कसं उंच होईल सातत्यानं त्याचा वेध त्यानं घेतला. साहिलला आल्या आल्या पॉइंटच्या दिशेमध्ये या चेंडूला खेळले. 38 सर्कलमध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षकानं या चेंडूला अडवलं आणि मिळाली सिंगल. 1 या धावसंख्येच्या मदतीनं 12 धावा स्कोर कार्डवरती. पाटला मात्र 42 धावसंख्येचा होतोय. मी दीपक पाटील सर मगाशी तुम्हाला सांगितलं लो स्कोरिंग सामने थोडेसे हाय व्होल्टेज होतात आणि हा सामना त्याच दिशेने जातोय. चेंडू उंच गेलाय, लांबी कमी. सुधीर मुंबरेचा फटका फसला. झटका क्रमांक वैष्णवी प्रेम 11 या संघाला बसलाय 3ऱ्या क्रमांकाचा. डीजे ठोक. डीजे खेळपट्टी आपण पाहतोय. अतिशय सुंदर खेळपट्टीचं कदाचित छायाचित्रीकरण खूप कमी वेळा केलं जातं, पण केटीसी वाहिनीद्वारे हे खेळपट्टीचं छायाचित्रीकरण देखील या ताकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगच्या माध्यमातून देखील होतोय. 2 कॅमेरा ऑपरेट करतात आमचे सन्माननीय अमित मयेकर यांचं देखील मी कौतुक करेल. ज्यांना कोणाला 2 कॅमेऱ्याची जर सुविधा हवी असेल तर अमित मयेकर यांच्यासाठी आपण संपर्क करू शकता. केटीसीच्या टीमला देखील संपर्क करू शकता. आजकाल 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून बरेचसे क्षणचित्र हे लग्न सराईमध्ये देखील टिपले जातात. नेक्स्ट बॅटर बैलगाडी क्षेत्रामध्ये तर केटीसीने उंच भरारी घेतली आहे.
पंचांचा मात्र इथे षटक समाप्तीचा इशारा येतोय. फलंदाजानं हा चेंडू निर्धाव खेळलाय. बैलगाडी क्षेत्राचा तुम्ही उल्लेख केला. याच बैलगाडीच्या क्षेत्रामध्ये केटीसी वाहिनी या टीमनं चांगलं या शनिवार आणि रविवारच्या दिवसामध्ये कार्य केलं. पण कोपोली प्रीमियर लीगमध्ये आम्हाला त्यांनी नाराज केलं मी म्हणणार नाही, पण थोडंसं आम्हाला टेन्शन दिलं. आणि कोपोलीमध्ये खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना माहिती आहे टेन्शन काय झालं. नेक्स्ट बॉलर राज सावंत गोलंदाजीच्या मार्कवरती. संघाचा कर्णधार वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. टार्गेट 42 धावांचं. टोटल धावा लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12. म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. कालच्या रात्रीमध्ये आपण आदरणीय आमचे गुरुवर्य प्रवीण सर दुगाडे सरांचा आवाज ऐकला. आकाश पाटील सर गेले 3 रात्र या स्पर्धेमध्ये. आकाश देशमुख सर ज्यांना आम्ही प्रेमानं पाटील म्हणतो ते मात्र गेले 3 रात्र या स्पर्धेमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मनोरंजन समालोचन करताना करतायत. आणि उद्या देखील प्रत्येक पाहुण्यांच्या स्वागतासाठी आज ते तयार झालेले आहेत. इथे मात्र वाईट चेंडूचा इशारा. पुन्हा एकदा अपील जोरदार मैदानामध्ये होते. उद्याच्या रात्रीमध्ये कदाचित आमचे महागुरु टीके माळी सर या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. धाकटी पंढरी पंच कृषी प्रीमियर लीगचा 12व्या पर्वाचा अद्भुत सोहळा टीके माळी सरना देखील तुम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. त्याचबरोबर समीर सोमणे सरांचं देखील शुभ आगमन. व्हॉइस ऑफ कर्जत महाराष्ट्राचा गोड आवाज दरवर्षीप्रमाणे एक रात्र तरी एक दिवस तरी या स्पर्धेला ते देत असतात. उद्या त्यांचं देखील शुभ आगमन होईल. म्हणजे टिके माळी सरांचे चाहते आणि समीर सोमणे सरांचे चाहते उद्या या मैदानावरती आपल्याला गर्दी करताना पाहायला मिळतील. पण आता दर्द दिलाय, दुःख दिले गोलंदाज राज सावंत. वेदना देणारा चेंडू फलंदाजाची तांडी गोल नक्कीच करतोय. वर नुकतंच शुभ आगमन झाले सन्माननीय श्री अविनाशजी शिंदे साहेबांचं. ग्रामपंचायत अतकरगाव सदस्य आहेत. सोबतीला श्री मंगेशजी गायकर सर आहेत. त्यासोबत श्री संजयजी महाडिक साहेब सुद्धा आलेत. ह्या प्रत्येकाचं या मुख्य अतिथी मंचावर थोड्याच वेळात आपण पाहिलं तर शुभ आगमन झाल्यानंतर सत्कार सुद्धा करणार आहोत. O2 कॉम्बॉक्स. निश्चितच प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं परम भाग्य आहे. आणि पाहुण्यांची मांडियाळी या व्यासपीठाकडे येते. सगळ्या पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावरती येऊन आसन असवा. नेक्स्ट बॅटर सोहम पाटील. साहिल बाद झाला. सोहम आता मैदानामध्ये आलाय. 6व्या क्रमांकाचा फलंदाज. असं वाटलं तो 42 धावा झटपट पटापट संपतील. पण या दोन्ही संघांना आम्ही खेळताना पाहिलंय पहिल्या रात्रीमध्ये. या दोन्ही संघामध्ये धावा बनवण्याची आणि थांबवण्याची क्षमता आहे. विरेश्वर या संघाने टॉस जिंकलाय. पण या मॅच मध्ये विश्वेश्वर संघाच्या विरोधात वैष्णवी मित्र प्रेम हा संघ मैदानामध्ये खेळतोय. थोडीशी दमछाक मात्र मैदानामध्ये होतीये. ती वैष्णवी मित्र प्रेम या संघाची ज्याचे पुरस्कर्ते आदरणीय दिनेशजी पाटील पोलीस पाटील आहेत चिंचोली गोहेचे, जे सातत्याने गेले कित्येक वर्ष या स्पर्धेमध्ये आपल्या संघाला खेळण्याची संधी देतात. आणि सम्राट सुर्वे यांचे ते खूप जिवलग मित्र होते. सम्राट सुर्वे आज आपल्यात नाहीये, पण या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा या स्पर्धेचं गोड आठवण होतं तेव्हा तेव्हा त्यांचं स्मरण केलं जातं, त्यांना आठवणीत ठेवलं जातं. एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप पॉइंट मध्ये जाऊन चेंडूला अडवलं गेलं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये होतंय आणि या 2 धावांच्या मदतीनं टोटल 16 धावांची नोंद. बघा मगाशी गणेश नाना पाटील यांनी सांगितलं असा प्रयत्न होणं चुकीचं आहे. चेंडू आणि बॅटला तुम्ही सन्मान देणं गरजेचं आहे, कारण याच चेंडू आणि बॅटनं तुम्हाला मोठं केलंय. रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळला तर आज सावंत पुन्हा एकदा सूचना आयोजकांच्या वतीनं केली जाते की थोडंसं कंट्रोल करा.
राग प्रत्येकाला येतो, पण त्या रागावरती कंट्रोल करणारा हा आयुष्यात मान्यवरांना देखील माहिती आहे पुढे जातो. निवृत्ती पाटील शांत आणि संयमी खेळाडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चूक करतोय. गलती क्रिकेट के मैदान पे नहीं चलती. रनआउटची संधी होती. राज सावंतचं अग्रेसिव्ह होणं हे मी तर म्हणेल जाईज आहे, कारण की क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये. टोटल स्कोअर कार्डवरती धावा लागल्यात त्या 17. 17 या आकड्यावरती खतरा कोणाला? गोलंदाज की फलंदाज? स्ट्राईक एंडवरती बॅटर सोहम पाटील. वेगवान चेंडू ऍपिल मैदानामध्ये होतीये. स्वतः फलंदाज येतोय मैदानाच्या बाहेर. चांगली खेळाडू वृत्ती त्यानं दाखवली. चांगला खेळाचा प्रदर्शन त्यानं या चेंडूवरती करून दाखवलं. ऍपिल झाली. पंच विचार करत होते, पण त्या विचार करण्याआधी फलंदाजानं जागा सोडली. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर भाविक ठोंबरे, मॅन फ्रॉम चिंचोली घोघे. चिंचोली घोघे संघाचा हा खेळाडू आता स्ट्राईक एंडवरती असेल. वीरेश्वर संघाचे पुरस्कर्ते स्वतः खेळाडूंना घेऊन आता येत आहेत. 17 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. 42चा पाठला होतोय. गोलंदाजांना 3 विकेट मिळवल्या, तर तिसरी ओव्हर चालू आहे की चौथी ओव्हर? चौथी ओव्हर चालू आहे. एमपी डाबा एंड कडनं चौथं षटक फेकलं जात आहे. गोलंदाज प्रफुल्ल. यष्टीरक्षकाची थोडीशी फसवण्याची पद्धत आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती तो अपील करतोय. त्याला माहिती विकेटचं महत्व आहे. 42 धावा या मैदानामध्ये कधी पूर्ण होऊ शकतात जर मोठे फटके आले तर, पण ते मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय. चेंडू उंच गेलाय. आता शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट मध्ये टिपलाय झेल आणि बॅटरचा संपलाय खेळ. बाद होणारा फलंदाज प्रसाद शिंदे. बॅक टू द डगआउट. डीजे. 42 धावा असं वाटलं होतं. आकाश पाटीलनं पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार मारला. या धावा 3 षटकामध्येच पूर्ण होतील, पण त्यानंतर आकाश पाटीलचं मैदानाच्या बाहेर जाणं हे वैष्णवी मित्र प्रेम या संघाला थोडंसं अडचणीत आणलं गेलं. जवळजवळ 6 गडी आता वैष्णवी मित्र प्रेम या संघानं गमावलेत. शेवटचे चेंडू उरलेत 8 आणि विजयासाठी करायच्या त्या टोटल 25 धावा. चला पंच मॅचला सुरुवात करा ही विनंती आहे. वेळ इतना लावला गेला आणि वेळेचं उल्लंघन झालं पाहिजे नाही ही आयोजकांकडून सूचना येते. आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाडूंना कान मंत्र देताना पाहायला मिळाला. चेंडू तुटला फुटला हरवला
गायब जरी झाला, चुकून कोणाच्या खिशात जरी गेला तरी नवीन चेंडूचा वापर इथून होतोय. चुकून जाऊन नका देऊ, मागून न्या, आयोजक देतील. आयोजक खंबीर आहेत म्हणून तरी स्पर्धा 12व्या पर्वामध्ये पूर्ण होतीये. टोटल 17. आतापर्यंत 10 चेंडू हरवलेत. 10 चेंडू 25 धावांची गरज. वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या लाईनमध्ये टाकला गेला. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूचा इशारा आला. आता 9 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. प्रवीण मास्तर काहीतरी एनर्जी ड्रिंक घेऊन आलेत. त्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगते. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. खडे खडे स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न होतोय. गोलंदाज प्रफुल्ल गोलंदाजी करतोय. अतिशय ब्युटिफुल आतापर्यंत. पण येणाऱ्या चेंडूवरती फलंदाज जर आवी झाला तर मात्र प्रफुल्लला एखाद्या मोठ्या फटकानं ब्युटिफुल देखील करू शकतो. हा क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चितता बरीचशी भरलेली आहे या खेळामध्ये. कधी काय घडेल, कधी काय बिघडेल सांगणं कठीण. डान्स इन राऊंड क्रिकेट टप्पा परफेक्ट करतोय कार्यक्रम गोलंदाजासाठी. भावी ठोंबरेच्या प्रत्येक षटकाराला राहुलभाई पाटील यांच्याकडनं, ज्यांनी सिरीजसाठी LED TV मात्र इथे जाहीर केले, ज्यांची LED TV प्लेअर ऑफ द मॅचच्या खेळाडूला देण्यात येणार आहे. पण इथे मात्र षटकारासाठी त्यांचं पारितोषिक 500 रुपयाचं आहे. भाविक ठोंबरेसाठी पारितोषिक. पण भाविकनं आतापर्यंत जवळजवळ 5 चेंडू निर्धाव खेळलेत. प्रसादनं हे चेंडू खेळलेले आहेत, माफी असावी. प्रसादनं मात्र आता लॉंग ऑफ आणि लॉंग आउटच्या मध्ये चेंडू खेळलाय. राज चव्हाण टिपलाय झेल आणि संपलाय प्रसाद ठोंबरे या पिंगळे या फलंदाजाचा खेळ. DJ टीम मध्ये बरेचसे डेकू संघाचे खेळाडू आहेत. किती घेऊ शकतो, त्यामुळे एका गावातले बरेचसे खेळाडू आता या संघामध्ये आहेत. अपोजिट संघामध्ये देखील चिंचोली गावचे बरेचसे आहेत. नो लिमिट. कदाचित तिकडे 8 आणि इकडे 9 असं समीकरण आहे. पण शेवटच्या 6 चेंडूमध्ये समीकरण विजयासाठी 24 धावसंख्येचं आहे. आणि स्ट्राईक एंडवरती बॅटर आहे भाविक, ज्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक प्रत्येक षटकाराला. भाविकसाठी लावलेलं पारितोषिक. पण गोलंदाज चेंडू फेकतोय निर्धाव. रायगड प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा सुरू असताना देखील मैदानावरती प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. ही खरी मी तर म्हणेल धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगची पोच पावती आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं भाविक स्वतः अडचणीत येतोय आणि आपल्या संघाचं टेन्शन वाढतोय. 4 चेंडू उरलेत आणि विजयासाठी 24 धावसंख्येची गरज. कंपल्सरी प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका षटकाराच्या स्वरूपात मारावा लागेल, कारण या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. आणि आता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्यानं केला. गोलंदाज का थांबला असा प्रश्न आता त्याला राज सावंत विचारतायत. 3 चेंडू उरले, 23 धावांची गरज.
3 चेंडू 23 धाबा. राज सावंत गोलंदाजाला म्हणत असेल शेवटचे 3 चेंडू नीट फेक पावा, कारण एखादा खराब चेंडू मॅच मध्ये काय पालट करू शकतो. चला झटपट लवकरात लवकर आपण ही स्पर्धा सुरू ठेवा. कारण स्पर्धेमध्ये आनंद प्रेक्षकांना द्यायचा असेल तर खेळ मात्र सुरू ठेवणं गरजेचं आहे. स्लॉट मध्ये आलाय आणि आता त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाडवण्याचा प्रयत्न. राज चव्हाणचा आणखीन एक जबरदस्त कॅच आणि इथे मॅच मध्ये पकड मिळवणारा हे षटक देखील पाहायला मिळतंय डीजे. नेक्स्ट बॅटर गेलाय ज्यांनी बऱ्याच रात्र गाजवल्यात असे सन्माननीय खोपोली खालापूर टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष गणेश नाना पाटील आता मैदानामध्ये दाखल. शेवटचे चेंडू उरलेत 2 आणि विजयासाठी 19 धावसंख्येची गरज. निवृत्ती पाटील 19 नाही 23 पाहिजे होत्या. आता हा चेंडू देखील निर्धाव गेलाय. 1 चेंडू आता 23 धावांची गरज. एकोणीस झाल्या. डीजेला देखील टेन्शन आलं. 23 होत्या 19 का असं काय झाल्या, त्यामुळे त्यांनी सांगितलं ना 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 रे ना रे ना 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 आउट झालेत. नेक्स्ट बॅटर विक्रांत पाटील. हा देखील चेंडू निर्धाव गेलाय. जवळजवळ 23 या धावांनी पिछाडीवरती 9 गड्यांच्या मोबदल्यात टीम वैष्णवी मित्रप्रेम हा संघ या मॅच मध्ये अर्थातच आशाभूत नजरेनं तंबूच्या आश्रयाला परतलाय. पण ही मॅच जिंकली आहे ती टीम विश्वेश्वर 11 या संघाने आणि मॅचचा हिरो कोण आहे. 42 धावांची गरज होती. सांघिक कोट्यामध्ये या धावा नक्की आल्या. 10 धावा केल्या 6 चेंडू मध्ये. राज सावंत आणि षटक देखील त्यानं टाकलं. त्या षटकामध्ये विकेट मिळवल्या. 2 धावा खर्च करताना 2 आणि त्यानंतर झेल देखील 2 चांगले पकडले. 3 विकेट त्यानं टोटल मिळवल्या. या मॅचचा नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच आकाश देशमुख सर राज सावंत.